माणसं मारण्याची यंत्र कसाब सारखी याची निर्माण करणारी फॅक्टरी पाकिस्तानमध्ये, म्हणून एक कसाब संपून चालणार नाही. ही फॅक्टरी संपवण्याकरता आपल्याला संयुक्तरित्या प्रयत्न केले पाहिजे. कसाबला पाहिल्यानंतर मी मारलं असतं, त्याला वकील नसतो तर निश्चित माझी ज्वलंत प्रतिक्रिया हीच झाली असती. आम्ही पूर्वी 10-10 तास तालमी करायचो, आता 3 तासासाठी करतात, शूटिंगला जातात, परत अर्धा तास 1 तासासाठी येतात. अशा तालमी होत नाही, अशाने नाटक बसत नाही. ते बसतं एरवी सुद्धा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं, म्हणजेच सर्व लहान मुलांचे लाडके CID अंकल म्हणजेच शिवाजी साटम, आणि त्यांच्या बरोबर येत आहेत अजमल कसाबचे कर्दन काळ माननीय सरकारी वकील श्री उज्ज्वलजी निकम. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. तुम्हा दोघा सरकारी माणसांचं म्हणायला पाहिजे. एक नाटकातला आणि एक खरा. संपूर्ण जगाला इन्स्पेक्टर म्हणून माहिती असलेली शिवाजी साटम यांनी त्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी कुठल्या इन्स्पेक्टरला प्रत्यक्ष भेटून वगैरे असा स्टडी केला होता का? इनबॉर्न क्वालिटी आहे ती? ACP हो ना तुम्ही? ACP प्रमोशन. हो, मला खरंच कळत नाही. ते तारे मला अजून पाठ नाही झालेले. बरं ACP माफ करा ACP. नाही रे, मी कधी कुठच्या इन्स्पेक्टरला पाहिलं नाही किंवा त्यांच्यावर बेतलं नाही माझं पात्र. मी पहिल्यापासून शाळेत असल्यापासून कदाचित कॉपी करण्यात हे होतो. माझ्या दिग्दर्शकाची कॉपी केली. आमचा दिग्दर्शक BP सिंग, म्हणजे 100 पासून मला काहीच कल्पना नव्हती तेव्हा, फारसं कॅमेऱ्याचं माहीतही नव्हतं. पण तो जे शॉट लावत होता, अगदी पहिला दिवस होता 100 मालिकेचा. डेड बॉडी पडली आहे आपल्या वर्सोव्याच्या बीचवर आणि तो असा फिरत होता. तो आपल्या कॅमेरा अँगलने, मला एवढं आठवत होतं की कॅमेरा म्हणजे पब्लिक आहे, लोक आपल्याबरोबर आहेत, आपल्या पाठीमागे नॉर्मल आहे. म्हणून मी तो ज्या पद्धतीने हे करत होतो त्या पद्धतीने मी फिरत होतो, बसत होतो, हे करत होतो. बाकी मग चेहऱ्यावर हावभाव आणले. पण त्या ऍक्टरचं कसब आहे, कसाबच येते आज तोंडात हे आल्यापासून. सॉरी. बोला. सोपं होतं, म्हणजे फार कठीण नाही गेलं मला. पण मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष इन्स्पेक्टर्स भेटले असतील ना बऱ्याच वेळेला? खूप भेटतात ना, नाही कशाला, अगदी आणि प्रेमाने भेटतात. तर चांगली एक इमेज तर प्रोजेक्ट होते. पण खरोखर असं असतं तर किती छान असतं की 1 तासात केस सॉल्व्ह झाली. पण आहे, गंमत आहे आणि पीपलला भेटतो. नाही, तुम्ही इतक्या चांगल्या केसेस, म्हणजे खरं तर सांगायचं तर अगदी खरं तर वकिलाच्या प्रोफेशनला ग्लॅमर कोणी दिलं असेल तर उज्ज्वल निकम या नावाने. असं म्हणतात की शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी कधी चढू नये, पण वकील दररोज चढतात कारण ते महाशहाणे असतात. पण आम्हाला जे पिक्चरमधनं दिसतात ते वकील जे असतात ते तसेच असतात का खरेच? म्हणजे तुम्ही पण तसंच ऍक्टिंग करता का? न्यायालयामध्ये काही वेळेला खरोखर, म्हणजे आता शिवाजी आहे, तुम्ही गाणं गातात, आवाजात जो असतो ना, लयबद्धता, चढ उतार, कारण समोर बसलेला न्यायाधीश देखील काही वेळेला एकाच तार स्वरात जर बोलायला लागलं त्यालाही कंटाळा येते, जांभा येते. तोही मनुष्य स्वभाव असतो. त्यामुळे काही डेलिबरेटली बॉडी लँग्वेज, म्हणजे बॉडी लँग्वेज म्हणजे संपूर्ण नाचता येत नाही, परंतु हातांचे आविर्भाव, डोळ्यांचे उघडझेप, आवाजातली तीव्रता कमी जास्त सगळे प्रकार करावे लागतात. हा, ते एक देखील तसं रंगमंचच असतं ना. शिवाजी, लहान मुलांचे तुम्ही म्हणजे देव आहात. कसं वाटतं हे असं मुलांचं प्रेम? खूप आनंद होतो. म्हणजे कधी कधी भरून येतं जेव्हा एखादं लहान मुली येतं. कित्येक मुलं काय काय घेऊन येतात रे, चॉकलेट तर आणतातच, पण असं एखादं लहान मुलं येऊन असं पायाला असं गच्च करून असं CID अंकल, ACP अंकल असं बोलल्यावर अगदी उचंबळून आल्यावर. लहान मुलांपुरतच मर्यादित पायालाच नाही विचारलं. आणि आय डोंट नो, म्हणजे इथे मी सांगण्यासारखं आहे, म्हणजे आनंद तर होतोच लहान मुलांचा. त्यांच्या इतकं निर्मळ प्रेम कुणाकडूनही मिळत नाही. पण अगदी रिसेंटली, म्हणजे स्वप्नात सुद्धा माहीत नव्हतं असं, लता दीदी तर संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या घरी जायचा योग आला. मी लाडू घेऊन गेलो त्यांच्यासाठी. म्हणाले मी सुद्धा तुमच्यासाठी लाडू ठेवलेत. आणि परत पोहे खाल्ले, गप्पा मारल्या 2 तास, आणि इंटरव्ह्यूचा एक भाग होता तो पण मी केला.
सो आय वॉज ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आजही तसंच आहे मी. उज्ज्वलजी, तुम्ही आज ती केस फाईट करताय कसाबच्या विरुद्ध. आम्ही सगळ्यांचा तुम्ही आदर्श आहात त्या. पण तुम्ही जर का वकील नसता तर कसाबला पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्ही काय केलं असतं? कसाबला पाहिल्यानंतर मी मारलं असतं त्याला. हो ना. वकील नसतो वकील तर निश्चित माझी ज्वलंत प्रतिक्रिया हीच झाली असती. हो ना. नक्कीच. तुम्ही आता हे बोलताय तरी सुद्धा आम्हाला असा थरथरायला पण न्यायालयातही मी ज्यावेळेला त्याच्या विरोधात युक्तिवाद करत असतो माझ्या बोलण्याला आणि प्रत्यक्ष मारण्या इतकीच बोलण्याच्या शब्दांना धार असते. आणि या शब्दाची धार एवढी तीव्र करत असतो मी नेहमी की समोरच्याला वाटलं पाहिजे की आपण जर यांच्या सांगण्याप्रमाणे वागलं नाही केलं नाही तर आपण खरे अपराधी असू. ही भावना निर्माण करावी लागते. गुन्हेगार कसा आहे तो गुन्हेगार तुम्हाला घाबरतो की नाही. तर अबू सालेम असेल किंवा आणखी अनेक गँगस्टर्स असतील यांना तुम्ही बघितल्यावर ओळखलं पाहिजे आणि त्यांनी तुमच्याकडे बघितलं तुमच्या डोळ्यातलं तेज पाहिलं त्यांनी घाबरलं पाहिजे. ज्या वेळेला 26/11 झाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तो कसाब समोर पहिल्यांदा आला तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? तुम्ही काय केलं त्याला? त्यावेळेला काय बोललात पहिल्यांदा तुम्ही? कसाबशी मी अनेक वेळा बोललो न्यायालयामध्ये. त्याला प्रत्येक वेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ह्या मुलाने असं का केलं, हा कितपत खरं सांगतो आहे, काय सांगतो आहे. मी त्याच्याकडे बघून हसत असे. मला तो काय रिस्पॉन्स देतो हे बघत असे. काही वेळा तो हसायचा, काही वेळेला चिडायचा न्यायालयामध्ये. मी हसण्यामागे मला हे बघायचं होतं तो हसतोय का, रिस्पॉन्स देतोय का. आणि त्याच्या इतका मी आजपर्यंत माफ करा की आपल्या रंगभूमीवरची कलाकारांना तो हरवून टाकेल एवढा नाटकी तो आहे. इतका म्हणजे चेहऱ्यावरचे आविर्भाव. त्याला मराठी यायला लागलं, मराठी बोलायला लागला. हो, मला विचार काय कसं काय निकम साहेब ठीक आहे. त्याची एक आकलन शक्ती, त्याचा एक मनामध्ये त्याने केलेला निर्धार, तो काहीतरीच एका वेगळ्या विचाराने हे पछाडलेले होते. आणि केलेल्या कामाचा त्याला पश्चाताप कुठेही नव्हता. फक्त एका ठिकाणी मला तो थोडासा संवेदनशील झालेला वाटला. मी बघत होतो त्याला ज्यावेळेला तो कोर्टात जबाब देत होता. न्यायाधीशाने त्याला प्रश्न विचारले त्यावेळेला मी त्याच्या शेजारी असा बसलो. त्याला म्हटलं अरे हरामी कितना झूठा कह रहा है, तेरी माँ क्या कहती होगी. त्यावेळेस थोडासा तो कुठेतरी त्याच्या डोळ्यामध्ये पाणावलेले मला दिसले. लगेच तो बाजूला झाला. दुसऱ्या दिवशी येताना कानात कापसाचे बोळे घालून आला. हो, न्यायाधीशाने विचारलं की कापसाचे बोळे का घातलेस तू, काय झालं तुझ्या कानाला. तर लगेच तो निकम साहब मुझे तकलीफ दे रहे बोले. मला वाटलं आणखी बोलतो की काय. पुढे बोलला नाही तो. मग न्यायाधीशाने त्याची जागा बदलून त्याला दुसरीकडे टाकलं. कुठनं येत असेल त्यांच्यामध्ये असं निर्ढावले. पण हे ब्रेन वॉशिंग केलं जातं. मी मागे म्हटलं होतं की ही अशी माणसं मारण्याची यंत्र कसाब सारखी याची निर्माण करणारी फॅक्टरी पाकिस्तानमध्ये. म्हणून एक कसाब संपून चालणार नाही. ही फॅक्टरी संपवण्याकरता आपल्याला संयुक्तरित्या प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला कसाबचा खटला चालवताना माझा हाच उद्दिष्ट होतं. कसाबला काय शिक्षा होणार याहीपेक्षा लष्कर-ए-तोयबाचे जे लोक पाकिस्तानमध्ये बसले आहेत त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे. नाही प्रश्नच नाही. पण एवढ्या मोठ्या केसमध्ये आणि ती सगळी जी चीड आहे ती तुम्ही इतक्या फास्ट सगळं करता. आणि ते एक मराठी माणूस आहे याचा आम्हाला, एक मराठी माणसांना आम्हाला प्रचंड अभिमान आहे. उज्ज्वल निकम साहेब तुम्हाला त्या फक्त तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींना एक जोरदार टाळ आहे आमच्याकडे. प्रचंड अभिमान आहे आम्हाला, प्रचंड अभिमान आहे. बरं निकम साहेब तुमचं खुपणं काय आहे? नाही, खुपणं म्हणजे समाजामध्ये जी गुन्हेगाराविषयी एक बागुलबुवा निर्माण करण्यात येतो आणि मी साक्ष दिली तर तो गुन्हेगार काय करेल, म्हणजे माझी निम्मी ताकद त्याला समजवण्यात जाते. काही करत नाही तो गुन्हेगार आता मध्ये आहे, तू कशाला घाबरतो. म्हणजे काही वेळेला मला साक्षीदाराचा पिता व्हावं लागतं, मित्र व्हावा लागतो, फिलॉसॉफर व्हावं लागतं. खूपतं इथे की एखादा गुन्हा घडत असताना ते गुन्हा लोक थांबवू शकतात, समोर बघत असतात, पण आपलं काय नाही, त्याला मारू देतात लोक, रस्त्याने आपलं चालायला लागतात. ही सर्वसामान्य जनतेमध्ये जी भावना आहे या भावनेविषयी मला मोठं खुपतं. कारकिर्दीमध्ये खुपलेल्या गोष्टी म्हणजे कारकिर्दीमध्ये मी मोठ्या प्रयत्नाने जीव तोडून फाशीची शिक्षा मिळवतो, हे अंमलातच आणली जात नाही लवकर. दयेचा अर्ज प्रलंबित राहतो. 2000 साली पुण्याच्या राठी हत्याकांडाचा जवळजवळ 8 स्त्रियांना त्यांनी मारलं. गर्भवती स्त्रीच्या पोटात चाकू खुपसला, लहान लहान मुलाचे गळे कापून काढले.
त्या नराधमांना मी फाशीची शिक्षा मिळवली पुणे न्यायालयाकडनं, हायकोर्टाने कायम केली, सर्वोच्च न्यायालयाने 2000 साली कायम केली, त्यातल्या आरोपींनी दयेचा अर्ज केला, अजूनही तो प्रलंबित आहे. पण त्याला काही मग मर्यादा नसते का? म्हणून मी नेहमीच सांगत असतो, राष्ट्रपतींकडे आहे म्हणजे राष्ट्रपतींकडचा दोष नाही, ही जी सिस्टीम आपली आहे, दयेचा अर्ज आल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडे, तिथून मग त्याच्यावरती काय म्हणणं आहे सरकारचं, सरकार पर्यायी गृह खात्याने मग याचं खातं त्याचं खातं, कायदा सुव्यवस्था, ही जी लाल फितीचा भोंगळ कारभार आहे ना, याला हा जबाबदार आहे. नाही, मग अशा वेळेला सामान्य माणसं देखील खूप टिप्पणी करत असतात. ती खूपते का की अरे निकमांनी ना हा मुद्दा मांडला, त्याच्याऐवजी असं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं. एखादे वकील 2-3 माझ्या समोर झालेल्या आहेत गोष्टी की 2-3 वकील एकत्र बसतात आणि मग ते सांगतात अरे निकमांनी असा मुद्दा मांडला, असं मांडायला पाहिजे. अगदी बरोबर तुम्ही हा प्रश्न विचारला. कसाबने बघा ज्या वेळेला कोर्टामध्ये सांगितलं की साहब मैं गुन्हा कबूल कर रहा हूं, मी चाटत पडलो की हा गुन्हा कबूल करतो. न्यायाधीशाने मला प्रश्न विचारला शेवटी की तुम्हाला कबुली जबाब मान्य आहे त्याचा, तुम्ही मान्य करत असाल तर मी इथेच खटला थांबवतो आणि जर काही शिक्षा असे ठोठवायची असेल ती ठोठावतो. मी सांगितलं मला मान्य नाही, मला हा याचा कबुली जबाब मान्य नाही. 2-3 कारणाकरता मान्य नव्हता. एक म्हणजे त्याने संपूर्ण कटाचा भाग सांगितला नाही, पाकिस्तानमध्ये कसा कट रचला. दुसरा, करकरे कामटे यांना त्याने मारल्याचं सांगितलं नाही. तिसरा भाग, स्वतःकडे तो मिनिमम रोल घेत होता, त्याचा जो साथीदार होता अबू इस्माईल याच्याकडे मेजर रोल टाकत होता. मी हे म्हणून म्हटलं मला मान्य नाही. मला कोणीही विचारलं नाही कोणी तुम्हाला का मान्य नाही, तुम्ही का कबूल करत नाही. पण लगेच ही तुमची आता चॅनल सिस्टीम सुरू झाली आहे ना, पॅनल सिस्टीम, पॅनल चॅनल सिस्टीम माहितीये ना, मोठमोठे विद्वान बसवले जातात पॅनलवरती, चॅनलच्या पॅनलवर, आणि मग ते चर्चा करतात. मग मारे फौजदारी कायद्यातले विद्वान सांगायला लागले उज्ज्वल निकमाने चूक केली. तुम्ही बोललात ना तुमच्या सरकारने खुपतं का, उज्ज्वल निकमाने चूक केली, त्यांनी कबुली जबाब मान्य करून घ्यायला पाहिजे होता आणि मग शिक्षा झाली असती, कसाबला लवकर फासावर चढला असतो. पण हे त्या बेट्यांना माहिती नव्हतं की कसाब काय कबुली जबाब दिला आहे, मी का मान्य करत, हे न विचार करताना माझे व्यावसायिक बंधू देखील अकारण माहिती नसताना टीका करतात, तेव्हा कुठेतरी मनाला खुपतं. शिवाजी, आम्हाला तुमच्याबद्दलची एक गोष्ट सॉलिड खुपते लोकांना. काय रे? फारच. काय की एवढं मोठं यश, हिंदीमधलं एवढं मोठं ब्रँड नेम असून देखील तुम्ही असे साधे कसे काय? मराठी आहे. अजून एक गोष्ट आम्हाला जी खुपते ती म्हणजे शिवाजी साटम यांना आम्ही रंगभूमीवर खूप आम्हाला आवडायचे ते ध्यानीमनीपासनं, ते आता फारसे रंगभूमीवर दिसत नाहीत. हो रे, मलाही खूप खुपतं हे, म्हणजे मी नाही रंगभूमी, पण आता हे एवढं वाढीस लागलेलं आहे, म्हणजे टेलिव्हिजन म्हण किंवा सिनेमा म्हण की ह्याच्यातनं निघता येत नाही. आणि परत मराठी नाटक किंवा रंगभूमीवर काम करायचं झालं तर एक कमीत कमी 25 ते 30 दिवस तालमी. आत्ताची मुलं तुला माहिती आहेत का, आम्ही पूर्वी 10-10 तास तालमी करायचो, आता 3 तासासाठी करतात, शूटिंगला जातात, मग परत अर्धा तास 1 तासासाठी येतात. अशा तालमी होत नाही, अशाने नाटक बसत नाही. ते बसतं एरवी सुद्धा, म्हणजे केवळ नाटक करायचं आणि सिरियसली करायला लागतं. त्याच्यानंतर नाटक ते पर्टिक्युलर नाटक जगवण्यासाठी दौरे करायला पाहिजे, तर प्रोड्युसर जगेल. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ह्याच्यातनं मी आलो आहे. त्याच्यामुळे आत्ताचा हा जो स्पीड आणि ज्या पद्धतीने वरवर सगळं होतं ना, ते नाही पटत. निकम साहेब, हे जळगावचं पाणी काय, म्हणजे उज्ज्वल निकम सारखी जबरदस्त व्यक्तिमत्व जे असतं ते देखील जबरदस्त हे जळगावचं, प्रतिभाताई पाटील माहेरच्या जळगावच्या, म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे जळगावला काय आहे नक्की? जळगावला हायएस्ट टेम्परेचर जळगावला असतं महाराष्ट्रात, आणि थंडीचं देखील रेकॉर्ड ब्रेक जळगाव आणि अहमदनगर. म्हणजे अशा सगळ्या हवामानामध्ये जो ताऊन सुलाखून निघतो तो जळगावकर. पण मला एक सांगा की बऱ्याच देशांमध्ये फाशीची शिक्षाच नाही आहे आणि आपल्याही देशामध्ये फाशी, जिवंत मारण्याची शिक्षा नसावी, याबद्दल काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला त्याबद्दल काय बोलावं? नाही, फाशीची शिक्षा असलीच पाहिजे, कारण ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते ही विकृती घेऊन आलेली माणसं, विकृत माणसं असतात. आणि ही विकृती काही वेळेला ही अनुवंशिक विकृती असते, काही वेळेला जन्मतः येत असते. सद्गुणांचा अभाव आणि दुर्गुणांचे प्राबल्य, त्याला आपण विकृती म्हणतो, कायद्याच्या भाषेत त्याला डिप्रायव्हिटी म्हणतो. त्यामुळे अशी जर विकृती समाजातून काढून टाकायची असेल तर फाशी हा सर्वोत्तम मार्ग. परंतु त्याची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने एकदा कायम केल्यानंतर त्वरित झाली पाहिजे. आणि फाशीच्या शिक्षेला एवढा विलंब होत असल्यामुळे ती भीती मरून जाते. उलट ज्यांना फाशी लवकर होत नाही, फाशी शिक्षा ठोठावण्यात येते किंवा सुनावण्यात येते, त्यांना जेलमध्ये तुरुंगात कुठलंही काम दिलं जात नाही. म्हणजे इन्कम टॅक्स पेअरच्या पैशावरती हे माजलेले बोकड
न काम करताना दोन्ही वेळचं खात असतात. तो आहेच ही एक मोठा- ग्राम्य शब्द वापरतो मी, पण नाईलाज आहे माझा. बरोबर. वकील म्हणून तुम्ही ज्यावेळेला एखादी फाशीची केस तुम्ही जिंकत असाल, म्हणजे एखादी केस जिंकून ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला, एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होत असेल, त्यावेळेला नक्कीच तुम्हाला अभिमान वाटत असेल, आम्हाला देखील तुमच्याबद्दल अभिमानच वाटतो. परंतु माणूस म्हणून त्यावेळेची नीप मोडली जाते की आपल्यामुळे, आपण ज्यावेळेला म्हणतो आपण पायाखाली चुकून जर का एखाद्या मुंगी जरी मिली तरी आपण म्हणतो अरे बापरे देवा माफ कर मला, तर आपल्यामुळे अख्खा एक माणूस मारला जाणार आहे. ही गोष्ट कशी वाटते, कशी? दोन गोष्टी. पहिली, नीप मोडणं म्हणजे हा हिंदी पिक्चरमध्ये दाखवला जाणारा प्रकार आहे. हो का? हा काही प्रत्यक्षाशी नीप बीप काही मोडली जात नाही. हाय शपथ, हे नवीन आहे. हो, मला सुद्धा हे अजिबात मोडली जात नाही. एका न्यायाधीशाने एका खटल्यामध्ये मी चालवत होता, म्हणे निकम म्हणे ती फाशीची शिक्षा ठोठावणार आहे, निकालाच्या अगोदरच सांगितलं त्यांनी, निकाल आर्ग्युमेंट झाला, ती नीप मोडावी लागते का म्हणे. म्हटलं नीप मोडावी लागते, कायद्याच्या असं कुठलं पुस्तकात किंवा प्रोसिजर मॅन्युअलमध्ये लिहिलं नाही. पण तू माझ्या असं माहितीत आहे म्हणे. म्हटलं साहेब, आपली माहिती आपण हिंदी चित्रपट सृष्टीतून घेतलेली दिसते. तेही असू शकेल म्हणे, पण व्हॉट इज द लॉजिक. म्हटलं लॉजिक असं आहे की या पेनने आपण एखाद्या गृहस्थाला, एखाद्या व्यक्तीला फाशीपर्यंत सोडू, त्याचा जीव घेतलाय, म्हणून तो पेन यापुढे वापरणे नाही, नीप वापरणे नाही. बरोबर. हा लॉजिकल अर्थ आहे. बरोबर आहे. पण एवढाच अर्थ असतो, बाकी त्याच्यामध्ये काय नाही. आता माझी भावना जर म्हणत असाल, मला काही आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही. जेव्हा लोक प्रेम करतात माझ्यावरती, ते मी केलेल्या कामावरती प्रेम करत असतात. मी एखाद्याला फासावर, काय प्रत्येक गुन्ह्यामध्ये मी चालवलेल्या खटल्यामध्ये आरोपीला शिक्षा होईलच किंवा होतेच असंही नाहीये. असं नाही. बरं, पण फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर, जाहीर झाल्यानंतर तुम्ही बघितलेली जी रिॲक्शन, 37 लोकांना तुम्ही फाशीची शिक्षा होताना बघितलेलं आहे, तर त्यातली एखादी लक्षात राहिलेली रिॲक्शन काय असते? कोल्हापूरच्या बालहत्याकांडमध्ये त्या स्त्रियांना ज्या वेळेला फाशी झाली, ह्या बालहत्याकांडमधल्या अंजनाबाई गावी, तिथं मेली तुरुंग, तिच्या मुली रेणुका आणि सीमा, मी खटला तो चालवला होता. तिथे मात्र या निर्विकारपणे काही यांच्या चेहऱ्यावरती प्रतिक्रिया नव्हती. मला मोठं आश्चर्य वाटलं. शांतपणे त्यांनी ती शिक्षा ऐकली आणि पोलिसांना शिव्या देत, मला शिव्या देत निघून गेले. असं होतं काही वेळेला. एक खलिस्तान कमांडो फोर्सचा मी खटला चालवता, कल्याण लोकल रेल्वे बॉम्बस्फोट खटला. त्यावेळेला ते तरन तारण पंजाबमधलं, त्यावेळेला शीख अतिरेकी मुवमेंट चालू होत्या. तर न्यायाधीशांनी युक्तिवर फाशीच्या शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितलं की, हिंदी भाषेत सांगितलं, ते शीख अतिरेकी होते म्हणून, कि ये सरकारी वकील साहब ने फांसी की सजा की मांग की है, फिर भी मैं आपको फांसी की सजा नहीं दे रहा हूँ, मैं आपको आजन्म कारावास की सजा सुना, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्या आरोपींनी मला कोर्टातच पंजाबी भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. मला काहीच कळत नव्हतं काय बोलतायत, परंतु आमचे CIDचे लोक सर्व टेपिंग करत होते काय होते. मला नंतर सांगितलं की असं करू तसं करू, अशा त्या धमक्या शिव्या होत्या. मला त्याचं काही विशेष वाटलं नाही, ही आरोपीची नैसर्गिक प्रतिक्रिया होती शिक्षेबद्दल ती. परंतु मला न्यायाधीशांचं मोठं नवल वाटलं होतं की या सरकारी वकिलांनी फाशीची शिक्षेची मागणी केली होती, मी ती न देताना तुम्हाला जन्मठेपेची देतो. मी मागणी केली होती हे त्यांना सांगण्याचं कारण काय होतं. मी न्यायाधीशांना प्रश्न विचारला नंतर की साहेब आपण हा प्रश्न का विचारला, आपण हे का समजावून सांगितलं. नाही म्हणे त्यांना कळावं. म्हटलं त्यांचे वकील होते, त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं. मग मी चिडून थोडं म्हटलं याचाच अर्थ, हे चेंबरमधल्या गोष्टी आहेत, याचाच अर्थ असा की आपण अप्रत्यक्षपणे ह्या आरोपींना उद्युक्त केलं, स्वतः सहानुभूती प्राप्त केली की बुवा मी तुम्हाला देत नाही, मी जन्मठेपेची शिक्षा देतो आहे, मी कसा चांगला. नाही, मी चांगला म्हणण्यापेक्षा मनातून तुम्ही कुठेतरी घाबरला होता, दुसरं काही कारण. आज एवढंच सांगतो बुवा, आज इतकी वर्ष लुटून गेली, थोडेफार लोक प्रेम करायला लागलेत माझ्या कामावर. हे सगळं याचं श्रेय मी तुम्हाला देईन, कारण त्यावेळेला जर तुम्ही मला धीर दिला नसतात तर मी आयुष्यात पुन्हा कधी स्टेजवर चढलोच नसतो. आम्हाला पैसा नको, पण आमच्या सोसायटीला रंग मारून द्या ना, ही सांगण्याची जी वृत्ती समाजात आज लोकांमध्ये येत चाललेली आहे, ही अतिशय घातक प्रवृत्ती आहे. आणि म्हणून राजकारण वाईट आहे मी असं म्हणणार नाही, राजकारणात देखील चांगल्या माणसांनी आलं पाहिजे, पण तसं वातावरण आज निर्माण होत नाही, हे आपलं दुर्दैव आहे.